न्यूज एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी, आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली। जनाची नाही पण मनाची शरम शिल्लक असेल तर अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्री पदावरून पाय उतार व्हावे। कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचा संतप्त सवाल। असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी मध्य रेल्वेवर काही तांत्रिक बिघाड अथवा अपघात होत नाही। आज दुपारी ठाकुर्ली रेल्वे सिग्नलला बदलापूर सीएसएमटी लोकल जात असताना ओव्हरहेड वायर तुटली आणि अचानक तिने पेट घेतला आणि मोठा धमाका झाला। लोकल प्रवासी अक्षरशः घाबरून त्यांनी लोकल डब्यातून खाली उड्या टाकल्या। यात स्त्रिया, वृद्ध आणि लहान मुले यांचे खूप हाल झाले। त्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आणि त्याचा मोठा मनस्ताप संध्याकाळी पीक आवरला घरी परतणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना झाला। केवळ 10% श्रीमंत वर्गाचा विचार करण्याच्या नादात वंदे भारत एक्सप्रेस आणि जादा मेल एक्सप्रेस मालगाडी चालवण्याचा घाट घातला जातो आणि मर्यादित क्षमतेपेक्षा अधिक फेऱ्या आणि जलद वेगाने या गाड्या चालवल्या जात असल्यानंच मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेवर रोज काही ना काही तांत्रिक बिघाड समोर येत आहे। गेली वैष्णव यांच्या 3 वर्षाच्या कार्यकाळात भारतीय रेल्वेत तब्बल 131 रेल्वे अपघात झाले। या अपघातामध्ये 92 अपघात हे तर रेल्वे गाड्या रुळावरून घसरल्याने झाले। यामध्ये 64 प्रवासी रेल्वे गाड्या आणि 28 मालगाड्या रेल्वे रुळावरून घसरल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने आरटीआय उत्तरात दिलाय। दर महिन्याला 2 प्रवासी रेल्वे गाड्या आणि 1 मालगाडी रुळावरून कोरोमंडल एक्सप्रेसच्या अपघातात 300 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर आतापर्यंत 1000 लोकांनी रेल्वे अपघातात आपला जीव गमावलाय। वैष्णव यांच्या काळात दर महिन्यात 2 प्रवासी गाड्या तर 1 मालवाहतूक गाडी घसरली जाते। असं असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेल्वे मंत्री वैष्णव यांची भलामण करतायत। मुळात याआधी कोणताही अनुभव नसताना मोदी शहा यांनी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प रेटण्याकरिता पियुष गोयल यांची उचलबांगडी केली। एवढा भीषण अपघात होऊनही पंतप्रधान मोदी हे पाठीशी घालतायत, कारण मोदींना रेल्वे मंत्रालयावर एक हाती आपला वरदहस्त ठेवायचा आहे। अश्विनी वैष्णव यांचा रेल्वे मंत्रालयावर वचक नाही ना ताबा आहे। त्यांच्या कार्यकाळात रेल्वे अधिकारी माजले आहेत आणि भ्रष्टाचार बोकळलाय, गलथानपणा, अनागोंदीपणा वाढलाय, असा आरोप कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस श्याम उबाळे यांनी केलाय। गेली कित्येक महिने मध्य रेल्वे मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा कोलमडली आहे। अपघाती बळींची संख्या वाढली आहे। याला सध्याचे विद्यमान विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल जबाबदार आहेत। त्यांची तात्काळ उचलबांगडी व्हावी अशी मागणी श्याम उबाळे यांनी रेल्वे मंत्रालयाला केली आहे। पोलीस स्थानकाजवळ एका लोकलचा पेट्रोलॉप जळून मोठी दुर्घटना झाली असती, परंतु रेल्वे प्रशासनाचा हा जो भुंगळ कारभार चालला याचं प्रतीक आज सगळ्या प्रवाशांना भोगायला मिळालं। दुपारी 2:30 वाजल्यापासून ते आत्ता जवळजवळ 9:15 पर्यंत सर्व कसारा आणि कर्जतकडे तसेच नाशिक आणि पुण्याकडे जाणारी चाकरमानींचे हाल झालेले आहेत। वास्तविक कुठलीही ट्रेन असो, मेल एक्सप्रेस असो, ही ज्या ठिकाणाहून निघते त्या ठिकाणाहून त्या गाडीची चाचपणी केलेली पाहिजे आणि त्या चाचपणी केल्यानंतरच ती गाडी सुरक्षित असेल तर पुढे प्रवासाला पाठवायला पाहिजे। परंतु याकडे रेल्वे प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्यामुळे आज आम्हा रेल्वे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं आहे। नमस्कार मित्रांनो आणि सर्व मुंबईकर बांधवांनो, आज दुपारी एक मुंबईवरून कल्याणच्या दिशेने येताना दुपारी 2-2:30च्या दरम्यान एक रेल्वेची घटना घडली। त्याबद्दल आज मी थोडासा शॉर्ट व्हिडिओ बनवतोय। तर त्या व्हिडिओद्वारे मला रेल्वेची जी प्रवासी संघटना आहे कल्याण कसारा कर्जत, ज्याचे अध्यक्ष श्री राजेशजी घनगाव आणि सरचिटणीस श्यामजी उबाळे साहेब, तसेच त्याचे उपाध्यक्ष देशेकर साहेब, या सर्व मंडळींना कळवू इच्छितो की आज दुपारी मी ठाण्यावरून बदलापूर फास्ट ट्रेन पकडली। 2 वाजून 2 मिनिटांनी जी ठाण्याला असते ती ट्रेन पकडली आणि तिने कल्याणच्या दिशेने येत असताना ट्रेन खूप हळूहळू चालू होती।
तर अशा परिस्थितीत ट्रेन कशी बशी डोंबिवली स्टेशनला पोहोचली आणि डोंबिवलीतून निघाल्यानंतर ती कल्याण आणि डोंबिवलीच्या मध्ये ट्रेनला सिग्नल मिळाला आणि ती उभी राहिली जस्ट ठाकुर्ली स्टेशन सोडल्यानंतर. आणि 5-10 मिनटं उभी राहिल्यानंतर अचानक ट्रेनमध्ये जोराचे आवाज यायला लागले. आवाज आल्यानंतर पब्लिकने बघितलं तर ट्रेनच्या बाजूला जोराचे स्फोट झाल्यासारखं जाणवलं. म्हणजे लोकांना असं वाटलं की ट्रेनला आग लागली आहे. म्हणून लोकांनी उड्या मारायला सुरुवात केली. तर त्याच्यामध्ये काही महिला, वृद्ध, लहान बालकंसुद्धा होती आणि ह्या सगळ्यांमध्ये खूप धावपळ झाली सगळ्यांची. मी सुद्धा माझ्या फॅमिलीसोबत होतो. माझ्या मिसेसला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यामुळे माझी मिसेस पण सोबत होती. तर त्या धावपळीमध्ये मला इतरांची मदत नाही करायला जमली, पण मी फक्त माझ्या मिसेसला, कारण तिच्याही पायाचा ACLचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी तिला ट्रेनमधून उतरवलं सावकाश आणि आम्ही ट्रॅकच्या बाहेर गेलो साईडला. त्यानंतर गेल्यानंतर मी थोडेसे फोटो वगैरे काढले त्या परिस्थितीचे आणि व्हिडिओ काढले. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की जी ओव्हरहेड वायर ट्रेनची तुटली, रेल्वेची तुटली होती, पॉवरची वायर, ती वायर पूर्णपणे ट्रॅकवर खाली अशी टांगती होती, लोंबलेली होती आणि ती वायर पडल्यानंतर डायरेक्ट बाजूच्या ट्रॅकवर पडली आणि त्यामुळे जोरजोराचे ब्लास्ट होत होते तिथे आणि स्फोट होत होते, आवाज येत होते. तशा परिस्थितीत लोकांनी उड्या मारल्यावरती बऱ्याच लोकांच्या पायाला इंजुरी झाली, काही लोकांच्या लागलं, बिचारे तसेच उठून पळत होते. आणि मग त्या परिस्थितीत आम्ही सगळे त्या परिस्थितीतून मागे परत ठाकुर्ली स्टेशनच्या दिशेने चालत गेलो आणि मग दुसऱ्या ट्रेन पकडल्या आणि बऱ्याच वेळानंतर दुसऱ्या ट्रेन चालू झाल्या. ती परिस्थितीमध्ये मी टिटवाळा ट्रेनने कसं बसा टिटवाळ्यापर्यंत आलो. त्यानंतर अर्धा-पाऊण तासाने आसनगाव गाडी आली. आसनगाव गाडीने मी आसनगावपर्यंत पोहोचलो आणि त्यानंतर परत कसारा ट्रेन 1 तासानंतर आसनगावला आली. त्या ट्रेनने मी कसाऱ्यात पोहोचलो. म्हणजे आज मी कसाऱ्यामध्ये जेमतेम 3:30ला पोहोचणार होतो, तर मला 6 वाजले घरी पोहोचायला. ही जी रोजची ट्रेनची कसरत जी करावी लागते कसाऱ्याची आणि कर्जतच्या प्रवाशांना, हे कधी थांबणार हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि या सगळ्या घटनांमुळे त्याच्या लगोलग दुसरी अशी घटना घडली. माझ्या एका सहकार्याने सांगितलं की पाटची कसारा येताना कल्याण आणि ठाकुर्लीच्या मध्येच CSTच्या दिशेने जाणारी सेम ट्रॅकवरती दुसरी ट्रेनसुद्धा आली होती. म्हणजे एकाच वेळी अशा एक लगोलग दुर्घटना जर होत असतील तर प्रवासी सेफ कुठे, प्रवाशांची सेफ्टी काय, हा मोठा गहन प्रश्न आहे. आणि रोजची वर्दळ वाढलेली आहे. ह्या वर्दळीमध्ये लोकांना खूप त्रास होतो चढण्यासाठी, उतरण्यासाठी. त्याच्यामध्ये हे रेल्वेची सेवा अशी जर असेल तर लोकांनी करायचं काय, मुंबईकरांनी कुठे जायचं, हा मोठा प्रश्न आहे. ह्या प्रश्नांना कोणीतरी वाचा फोडायलाच हवी, कुठेतरी ह्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत. आणि जी आजची घटना घडली त्या घटनेनंतर एकापाठोपाठ 2 घटना घडल्या आणि त्या घटनांमुळे इतका रश मुंबईला वाढला आणि काही गाड्या एक्सप्रेससुद्धा लांब पल्ल्याच्या कॅन्सल झाल्यामुळे मुंबईला खूप रश वाढला. त्याचे आम्ही व्हॉट्सअपवरती काही मुलांनी शेअर केले ते फोटोज वगैरे, ते बघितलं तर खूप लोक बाहेर लटकलेली स्वरूपामध्ये असा प्रवास करत होती. तर सर्वांना घरी जाण्याची घाई असते संध्याकाळी. यावेळी खूप लोकांच्या प्राणांना असा धोका निर्माण झालेला आहे. तर त्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित काहीतरी नियोजन करावं आणि याच्याकडे लक्ष द्यावं. आणि हे वारंवार सततच्या ज्या ट्रेनच्या दुर्घटना होतात आणि ज्या गाड्यांना थांबवलं जातं आहे आणि डिले ज्या केल्या जातात ना, ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि कुठेतरी थांबावं, जेणेकरून सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर होईल आणि त्यांना त्यांच्या नोकरी धंद्याला वेळेत पोचता येईल. एवढं बोलून मी थांबतो. नमस्कार, धन्यवाद. आमच्यासारख्या कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या सर्वसामान्य कामगारांकरता रेल्वेचा प्रवास ही रोजची तारेवरची कसरत झाली आहे. सकाळी घरातून बाहेर पडल्यावर संध्याकाळी सुखरूप परत येईल याची काहीही खात्री नसते. गर्दीत दाटीवाटीत प्रवास करावा लागतो. त्यात रोज लोकल लेट असतात, काहीतरी तांत्रिक बिघाड होतो आणि आमचा पगार कापला जातो. रोजचे ट्रेनचे अपघात, रेल्वे अधिकाऱ्यांचा गलथानपणा आणि बेफिकिरी यामुळे हजारो मजूर कामगारांच्या रोजगाराच्या मुळावर येत आहे. केंद्रातील मोदी-शाह सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार
हे श्रीमंतांचे दलाल असल्यासारखे वागत आहेत.